मंडळी नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर शिल्पा छाया सुप्रसाद मोडेकर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मंडळी, सध्याची जी वातावरणाची परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुरूप आपल्या शेतकऱ्यांचा आणि पशुपालकांचा खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. जे नियोजित कार्य ठरवलेली होती ती काही अंशी झालेली नाहीयेत. फळबागांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. अशा या सगळ्या परिस्थितीला अनुरूप आपल्याकडे कुठल्या सेवाभावी संस्था पण आहेत का, सरकारी किंवा राज्यामध्ये काही गोष्टी अशा पण चालवल्या जातात काही सरकारी संस्थांमार्फत, जिथे या ग्रामविकासाचा खूप मोठ्या प्रकाराने आपल्याला लाभ करून घेता येऊ शकतो. तर अशीच एका संस्थेविषयी आपण एक दृष्टिक्षेप टाकणार आहोत आणि त्याचा आज आपण आधी शीर्षक घेऊया. आपला आजचा विषय आहे चर्चेचा जो आपण आज अंतर्भूत केलेला आहे तो आहे ग्रामविकासात बायफचे योगदान काय आहे याबद्दलचे. आणि या ग्रामविकासात बायफने काय काय कार्य केलेले आहे त्याबद्दल आपण आज जी मंडळी आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेली आहे ती त्यांची मी आधी सर्वप्रथम ओळख करून देते. माझ्या समवेत आहेत श्रीयुत भरत काकडे. हे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत बायफ संस्था, जी उरळी कांचन येथे पुणे येथे स्थित आहे. आणि त्यांच्या समवेत दुसरे जे माननीय आपल्याकडे जे उपस्थित आहेत ते आहेत कैलास आंधळेजी. हे नाशिकच्या सहयोगी संस्था जी आहे बायफची तिथे विषय तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. तुम्हा दोघांचे पण स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. आपण एकदा आपल्या प्रेक्षकांना आजचा आपला थेट जो कार्यक्रम प्रसारित होणार आहे त्याबद्दलचे फोन नंबर आधी देऊया. मंडळी, आमचा फोन नंबर लिहून घ्या. नंबर आहे 022-24908050. दुसरा नंबर आहे 24988050. जी मंडळी मोबाईलवरून कॉल करणार आहेत किंवा जे लँडलाईनवरून मुंबई बाहेरून कॉल करणार आहेत त्यांनी 022 हा एसटीडी क्रमांक लावण्यास अजिबात विसरू नये. दुसरी एका गोष्टीची विनंती मी करू इच्छिते ती म्हणजे तुम्ही जेव्हा प्रश्न विचारणार आहात, फोन करणार आहात त्यावेळेला आपल्या टीव्ही संचाचा आवाज कृपया कमी करून ठेवा, जेणेकरून तुमचा आवाज आणि तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल आणि आमचे जे उपस्थित तज्ज्ञ आहेत ते तुमच्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तर देऊ शकतील. मी आपला हा जो आपण आज कार्यक्रम अंतर्भूत केलेला आहे त्याबद्दलची एक छोटीशी रूपरेखा त्यांना देते, जेणेकरून त्यांना कळेल की आपण कुठल्या कुठल्या गोष्टींवरती दृष्टिक्षेप आपण आज टाकणार आहोत. मंडळी, बायफ ही गेली 45 वर्षांहून अधिक आपली सेवा देणारी एक अशी संस्था आहे जिथे अगदी आपल्या राष्ट्रीय पातळीवरतीच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील तिचा अगदी गौरव करण्यात आलेला आहे. तर या बायफ संस्थेअंतर्गत आतापर्यंत जवळजवळ 16 राज्य आणि त्या 16 राज्यांतर्गत येणारे 70,000हून जी गावं आहेत त्या गावांमध्ये ग्रामविकासाचा प्रचार आणि प्रसार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबरीने मणिबाई देसाईंनी जेव्हा ही संस्था स्थापन केली त्यानंतर अविरतपणे आजपर्यंत आजच्या या क्षणापर्यंत अखंडपणे ग्रामविकासामध्ये त्यातल्या त्यात महिला सक्षमीकरण असो, पाणलोट क्षेत्र विकास असो, वाडी विकास असो किंवा तुमच्या मनामध्ये ग्रामीण विभागामधली कुठलीही कल्पना फक्त एकदा येऊ देत, त्या प्रत्येक कल्पनेला अगदी तोलामोलाचा त्यांच्या रूपामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये व्यवस्थापनातून असेल किंवा विविध प्रकारच्या ज्या ट्रेनिंग असो त्यांच्या मार्गाने आपल्याला बायफ खूप मोठ्या प्रमाणावरती ग्रामविकासामध्ये हातभार देत आहे. तर तुमच्याही मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा. त्याबद्दलचे फोन नंबर इथे स्क्रोलवर खाली दिसणारच आहेत. तुमचा पण सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. मी कार्यक्रमात चर्चेला सुरुवात करते. काकडे सर, बायफचा जो आपण विस्तार आणि बघितलाय अगदी 16 राज्यांहून अधिक आणि 70,000 गावं आहेत त्यांच्यामध्ये हा प्रचार होत आहे. तर बायफ संस्थेबद्दलचं आपण अगदी म्हणजे इनिशिएटिव्ह कुठून झाला आणि त्याचं आज हे एवढं मोठं जे छोट्या रोपाचं मोठा एक वृक्ष झालेला आहे तो कसा झालेला आहे त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांग. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना नमस्कार. बायफची सुरुवात किंवा स्थापना 1967 साली महात्मा गांधींच्या प्रेरणेने आणि डॉक्टर मणिबाई देसाई खूप मोठे सामाजिक कार्यकर्ते होते त्यांच्या माध्यमातून झाली. स्थापना 1967 साली झाली, पण मला वाटतं ह्याची सुरुवात अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत जाते. खरं तर मणिबाई देसाई एक स्वातंत्र्य सेनानी होते. स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला त्यांनी झोकून दिलं होतं आणि स्वातंत्र्यासाठीचं काम करता करताच त्यांची महात्मा गांधींच्या बरोबर भेट झाली. त्यानंतर थोडंसं ते एकत्र काम करू लागले. पण जेव्हा महात्मा गांधी 1947 साली 46 ते 48 मणिबाईंच्या बरोबरचा सहभाग त्यांचा वाढला, त्यावेळी खरं तर 46-47च्या दरम्यान प्रत्येकाच्या मनात स्वातंत्र्य हा विषय होता. पण
गांधीजींनी मणिबाईंना सांगितलं की तू ग्रामविकासात उडी घ्यायची. एक छोटासा किस्सा सांगतो, अगदी छोटासा. 1946ला मणिबाई आणि गांधीजी बरोबर उरळी कांचनमध्ये होते. उरळी कांचन म्हणजे एक पुण्याजवळचं त्यावेळेचं छोटंसं खेडं. तर इंग्रजांचा दिल्लीहून मणिबाईंना गांधीजींना फोन आला की तुम्ही स्वातंत्र्याचं जी चर्चा आहे ती करण्यासाठी दिल्लीमध्ये या. त्यावेळी गांधीजींनी त्यांना उलटा निरोप पाठवला की मी इथे शेतकऱ्यांबरोबर ग्रामीण विकासासाठीची चर्चा करतोय आणि माझ्या दृष्टीने ही चर्चा स्वातंत्र्याच्या चर्चेच्या एवढीच किंवा किंबहुना त्याच्यापेक्षाही महत्वाची आहे, त्यामुळे मी नंतर येतो. महात्मा गांधींनी हा धडा मणिभाई देसाईंना घालून दिला आणि तेव्हापासून 1946-47 पासून खरं तर बायपच्या कामाला सुरुवात झाली. निसर्गोपचार आश्रमापासून सुरुवात झाली, पण नंतर मणिबाईंच्या लक्षात आलं की उरळी कांचन गावात राहताना, लोकांच्या बरोबर चर्चा करताना, लोकांच्या बरोबर अगदी मिळून मिसळून सगळ्या गोष्टी समजून घेताना त्यांच्या असं लक्षात आलं की ग्रामीण भागात खरं तर ग्रामीण भाग, ग्रामीण लोक हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यावेळेने आजही 70% आपली भारतातली जी जनता आहे ती आजही ग्रामीण भागामध्ये राहते. त्यांचा मुख्य उत्पन्नाचं साधन शेती जरी असला तरी लाईव्हस्टॉक किंवा पशुधन जे आहे, पशुधन हेही तेवढंच महत्वाचं आहे, किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांनी कामाची सुरुवात पशुधनापासून सुरू केली आणि ती बायपच्या कामाची मुहूर्तमेढ होती. ते मी खरं तर नंतर सांगतो, पण आता मला वाटतं बायपची स्थापना फार महत्वाची घटना भारतीय इतिहासात म्हणावी लागेल, घडलेली आहे. आणि त्यानंतर तेव्हापासून आपण जसं म्हटलं तसं अविरतपणे बायपच्या माध्यमातून आमच्यासारख्यांना लोकांपर्यंत पोहोचण्याची, लोकांना त्यांच्याबरोबर काम करण्याची खूप चांगली संधी मिळत गेली. नक्कीच. आणि मला वाटतं आज आपण बघतोय की बायपचा विस्तार आणि प्रचार खूप मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे. नक्कीच. म्हणजे एक विशिष्ट ध्येय, एक विशिष्ट तंत्र आणि ह्या दोन्ही गोष्टींना एक पाया बनवून ही संस्था उभी आहे आणि अविरतपणे तिच्याद्वारे ग्रामविकासामध्ये मोलाचे योगदान देत आहे. पण हे झालं इतिहासात जी घडलेली घटना आहे, एक मोठं पिलर उभं करून दिलेलं आहे. पण त्या पिलरची आजच्या सद्य परिस्थितीमध्ये काय स्थिती आहे आपल्या ग्रामविकासामध्ये आणि तिचा प्रचार प्रसार झालेला तर आहेच, पण सध्या कुठल्या गोष्टी अंगीकारलेल्या आहेत काकडे सर? मुख्य उद्दिष्ट 2-3 प्रकारे मला सांगता येतील. प्रचार प्रसार मी डेफिनेटली सांगतोच. नंबर 1, स्थानिक पातळीवरची जी साधन संपत्ती आहे, नैसर्गिक साधन, जल, जंगल, जमीन आणि जन यांचा विकास. आणि हा विकास लोकांच्या सहभागातून आणि लोकांच्यासाठी. हा विकास स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी करणं आणि तोही सर्रास नव्हे, ग्रामीण भागात, ग्रामीण भागातल्या आदिवासी भागात आणि इतर ठिकाणी जिथे जास्तीत जास्त गरिबी आहे अशा ठिकाणी. मी तुम्हाला थोडंसं थांबवू का? आपल्याला एक फोन आलेला आहे. सचिन पाटील बोलत आहेत औरंगाबाद येथून. बोला सचिनजी. नमस्कार. नमस्कार, बोला सचिनजी. तुम्हाला माझा आवाज येत आहे? मॅडम, की माझा प्रश्न असा आहे की बायत ही संस्था, बोला. बायत ही संस्था जी आहे तुमची, ही संस्था फक्त पुण्याच्या किंवा नाशिकच्या आसपासच काम करते का इकडे पूर्ण सगळ्या महाराष्ट्रात करते? हो, नक्की सचिनजी, धन्यवाद. सर, तुम्ही त्याच प्रश्नाबद्दल उत्तर देत होतात. मी खरं तर त्या विषयाकडेच येणार होतो. उद्दिष्ट मी आता सांगितलं आणि जो विस्तार आहे, विस्तार हा तर खरं तर भारतातल्या 16 राज्यांमध्ये जवळजवळ आज 1 लाख गावांपर्यंत आपण पोहोचलोय बायपच्या माध्यमातून. आणि महाराष्ट्रातही 24 जिल्ह्यांमध्ये बायपचं काम आहे. आणि फक्त ते पुणे किंवा पुण्याच्या आसपास नाही, तर पूर्ण जो आदिवासी पट्टा आहे ठाण्यापासून तर तो नंदुरबार, यवतमाळ पर्यंत सगळीकडे तो विस्तार आहे. मला वाटतं या फोटोमध्ये पण दिसतंय की पूर्ण जो सेंट्रल इंडिया आहे, मध्य भारत आहे, त्या मध्य भारतातल्या जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये बायपचं काम चालू आहे. आणि अर्थातच महाराष्ट्रातही त्यांनी जसं म्हटलं तसं की
व्यवस्थित त्यांची जी आताची सद्य परिस्थिती आहे त्याला अनुरूप असं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक उद्देश ग्राम विकासाच्या या एका कार्यक्रमातून होतो. अगदी. आंधळे सर, तुम्ही नाशिकच्या त्यांची जी सहयोगी संस्था आहे बायफची, त्याच्यामध्ये एक विषय तज्ज्ञ म्हणून तुम्ही देखील कष्ट घेताय. म्हणजे मणिभाई देसाईंनी जे रोप लावलंय त्याला फुलवण्यात तुमचा देखील मोलाचा, तुमच्यासारख्यांचा खूप मोलाचा सहभाग आहे. तर आंधळे सर, तुमचा काय अनुभव आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये बायफची सद्यस्थिती काय आहे? बायफ संस्था महाराष्ट्रामध्ये आपली सहयोगी संस्था मित्र यांच्या माध्यमातून विकासाचं कार्य करत आहे. आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये बायफ संस्थेचं, मित्र संस्थेचं जे कार्याचा विस्तार जो आहे तो 24 जिल्ह्यांमध्ये आहे आणि 118 तालुक्यांपर्यंत ही संस्था विकासाचं कार्य करत आहे. या 118 तालुक्यांमध्ये जर पाहिलं तर 4354 गावांपर्यंत संस्था पोहोचलेली आहे आणि 1,44,000 कुटुंबांपर्यंत विकासाचं कार्य ही संस्था करत आहे. नक्कीच. म्हणजे असं आपण तिथे जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती रूप आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकाराने मार्गदर्शन करत असतो. नक्कीच. मी एक छोटीशी विश्रांती घेऊन परत येते. तुम्ही पाहत राहा कृषी दर्शन. मंडळी, परत एकदा तुमचे स्वागत करते. आपण आज चर्चा करत आहोत बायफचे ग्राम विकासामध्ये काय योगदान आहे त्याबद्दल. आणि माझ्या समवेत आहेत श्रीयुत भरत काकडेजी आणि आंधळे सर. आपल्याला या दोघांनी जेव्हा मार्गदर्शन केलं तेव्हा त्यांनी हे एक गोष्ट महत्त्वाची सांगितली की अगदी तळागाळामध्ये यांच्या विकासाची जी कामं आहेत ते पोहोचवण्याचं हे कार्य करत आहेत. पण आपण आंधळे सर जेव्हा आता बोललात की तिथे भौगोलिक परिस्थिती किंवा प्राप्त परिस्थितीमध्ये तिथे जे तंत्रज्ञान आपल्याला गरजेचं आहे देणं, त्यानुरूप बायफ आपापले कार्यक्रम अंगीकारत असते, विकासाचे कार्य करत आहेत. तर काकडे सर, मी आपल्याकडून हे जाणून घेऊ इच्छिते की या सगळ्या भौगोलिक परिस्थितीचा किंवा प्राप्त परिस्थितीचा तुम्ही त्या कार्यक्रमांचं जे नियोजन करता किंवा आखणी करता, तर ह्या सगळ्या गोष्टी दृष्टिकोनात ठेवून आखणी केली जाते का? अगदी बरोबर. मी 1-2 पिक्चर्स तुम्हाला दाखवतोय आता. त्याच्यात असं दिसतंय, स्क्रीनवर दिसेल आपल्याला आता. तर जो मुख्य प्रॉब्लेम आहे, मुख्य प्रश्न जे 3-4 मी त्याचे क्लासिफिकेशन करू शकेन. एक तर प्रचंड प्रमाणात जमिनीची धूप. जो लाल कलर आहे तो दाखवतोय की पूर्ण मध्य भारत किंवा इव्हन उत्तरेकडचा भारताचा भाग प्रचंड प्रमाणात जमिनीची धूप. डोंगराळ भाग, सह्याद्री असेल, सातपुडा असेल, प्रचंड प्रमाणात भरपूर पाऊस, पण तो पूर्ण पावसाचं पाणी वाहून जातं. नंबर 2. नंबर 3 अजून एक महत्वाचा प्रश्न जो आहे तो कम्युनिकेशन, ट्रान्सपोर्ट. म्हणजे जरी उत्पन्न घेत असले आमचे शेतकरी किंवा शेतीवर आधारित लोक, तरी त्याला मार्केट मिळेलच याची शाश्वती नाहीये. त्यामुळे अगदी एखादा आदिवासी शेतकरी कुक्कुटपालन करत असेल तर तो अक्षरशः त्या 25 कोंबड्या 100 रुपयालाही द्यायची तयारी असते, कारण मार्केट लिंकेज नाही. इकडे डिमांड खूप आहे पण ते लिंकेजचा अभाव. तिसरा महत्वाचा प्रॉब्लेम, पिण्याचं पाणी. आमच्या सह्याद्रीच्या पट्ट्यात असेल किंवा इतर ठिकाणी पाऊस भरपूर आहे, पण तो पावसाचं पाणी वाहून गेल्यामुळे 2 ते 3 महिने महिलांना 2-2, 3-3 किलोमीटर जाऊन पाणी आणायला लागतं. आणि उन्हाळ्यामध्ये अक्षरशः जेव्हा तो टँकर त्या विहिरीत ओतला जातो तेव्हा इतकी धडपड होते महिलांची. आणि मी स्वतः अनुभवलंय अकोले तालुक्यामध्ये, जेव्हा मी प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून 20 वर्षापूर्वी काम करायचो तिथे. हे फोटो मी स्वतः घेतलेला आहे. दर उन्हाळ्यामध्ये 1 ते 2 महिलांचा तिथे मृत्यू ठरलेला असायचा. अशी ही परिस्थिती. आणि अर्थात जिथे दुष्काळी भाग आहे, मला वाटतं जवळजवळ आपला अर्धा भाग महाराष्ट्राचा दुष्काळी आहे, त्या ठिकाणी तर ही परिस्थिती दर उन्हाळ्यात ठरलेलीच असते. नक्कीच. हे जे मुख्य 2-4 प्रकारचे प्रॉब्लेम मी सांगितले त्याच्यावरती आधारित हा सगळा आराखडा तयार केलेला आहे. आणि म्हणूनच बायफचा जो कार्यक्रम आहे तो नंबर 1 पशुधनावरती आधारित. पशुधन विकास, संकरित जनावरांची पैदास ही शेतकऱ्यांच्या दारात. त्याच्या जोडीला चाऱ्याचा विकास. कारण आजही दुसरा महत्वाचा एक फार मोठा प्रॉब्लेम आपण जो फेस करतोय, जो कोरडा चारा जनावरांना लागतो
तो आपल्याकडे जवळजवळ 31% डिफिशियन्सी आहे. 31% तो कमी आहे. हो हो आणि ओला चारा जो जनावरांना लागतो तो 60% कमी आहे. हो आणि तो जर का विकसित जाती वापरल्या नाही, ज्या आमच्याकडे 2-3 जाती ज्या आता तयार ठराविक. झालेल्या आहेत ICARच्या माध्यमातून, त्या 100 टन हेक्टरी उत्पन्न देऊ शकतात. बरं. अशा प्रकारच्या जातीवरती बायफ काम करत आहे. चारा असेल, जनावरांची पैदास, संकरित जनावरांची पैदास, हो आम्ही त्याला डोर स्टेप डिलिव्हरी म्हणतो. बरं. शेतकऱ्यांच्या दारात जाऊन ती सर्व्हिस देऊन संकरित जनावर तयार करणं, त्यांचं मॅनेजमेंट असेल, व्यवस्थापन असेल, ह्याचं शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणं. दुसरा मुख्य कार्यक्रम आहे तो पाणलोट विकास. बरं. पाणलोट विकासही हे मी आधीचा जो मुख्य प्रश्न सांगितला की जमिनीची धूप असेल किंवा जे पावसाचं पडणारं पाणी असेल ते अगदी वाहून जाणं, ह्याचं नियोजन करणं, म्हणजे पडणाऱ्या पावसाचे पाणी त्याचं क्वांटिफिकेशन करणं, हो त्याच्यानंतर जमिनीची सरफेस आणि ग्राउंड, जमिनीच्या वरती आणि खाली क्षमता किती आहे, हो त्या पाणलोटामध्ये पाणी साठवण्याची क्षमता किती आहे त्याचा अभ्यास करणं आणि त्या आधारात पावसाचं पाणी तिथे त्या मुरता येईल पाणलोटामध्ये व्यवस्थित. साठवणं आणि मुरवणं, हो हो हा अगदीच. फार मोठा दुसरा महत्वाचा कार्यक्रम. आणि ते साठवलेलं पाणी त्याचा व्यवस्थित वापर होणं बरोबर. आणि ते शेतकऱ्यांनी स्वतः एकत्र येऊन ते व्यवस्थापन करणं. नक्कीच. नाहीतर काय होतं, मी स्वतः अनुभवलंय आणि कित्येक ठिकाणी पाणलोट विकासाचा कार्यक्रम खूप चांगला होतो, पाणी वाढतं आणि नंतर ओव्हर एक्सप्लॉयटेशन होतं. हो हो म्हणजे वाढलेलं पाणी जर का 100 क्युबिक मीटर असेल हो तर एक्सप्लॉयटेशन 200 क्युबिक मीटर होऊन जातं. नक्कीच. त्यामुळे त्याचं व्यवस्थापन हा एक दुसरा महत्वाचा भाग आहे. तिसरा थोडं विस्ताराने सांगेल, माझे मित्र नंतर ते स्पेसिफिक सांगतील. बरं. वाढी कार्यक्रम ह्याच्याबद्दल मी एक थोडंसं आधी सांगतो. हा एक फार तिसरा महत्वाचा कार्यक्रम बायफच्या माध्यमातून सुरू झालाय. हो मध्य महाराष्ट्राचा अजून एक मुख्य प्रश्न जो आपण बघतोय, हा सगळा डोंगराळ भाग आहे. हो खूप चांगली साधन संपत्ती आहे या सगळ्या भागामध्ये. सगळीकडे 1 मीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो हो. वर्षात, म्हणजे 1000 मिलीमीटरपेक्षा हो, जास्त पाऊस पडतो. हा सगळा वाहून जातो. तिसरा महत्वाचा इथे मुद्दा सांगायला पाहिजे की हे आदिवासी आपल्याकडे महाराष्ट्रात जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त आदिवासी आहेत. हो हे सगळे ह्या जंगलांवरती अवलंबून अवलंबून होते आहेत. पूर्वी, हम्म. पण ते जंगल छोटं होत गेलं, डिस्प्लेसमेंट झालं, शेतीची साईज सगळीकडे जी कमी होते ती इथेही कमी होत गेली, त्याच्यामुळे तो भरडला गेला. नक्कीच. त्याची जी झाडांवरची किंवा जंगलांवरची जी डिपेंडन्सी होती, अवलंबून होते, ते आता त्याला तेवढं साधन संपत्ती कमी झाल्यामुळे तेवढा रोजगार मिळत नाही. निकड तयार झालेली आहे दैनंदिन. हा सगळा जो भाग आहे ह्या गोष्टी कॉमन आहेत. हो या नक्कीच. सगळ्या सेंट्रल इंडियामधल्या. तर त्या आधारित आणि ह्यामुळे काय होतं की 4 ते 6 महिने पुरेल एवढंच भात. आणि हा सगळा अजून एक कॉमन थ्रेड इथे असं आहे की हे सगळे भात शेतीवर अवलंबून हो, आहे हो. आदिवासी. हो. पूर्ण एक पीक फक्त ते घेऊ शकतात हो आणि ते 4 ते 6 महिने फक्त हो पुरतं. ह्यानंतर ते शहरांमध्ये स्थलांतरित होतात. हो हो नक्कीच. आणि म्हणजे अगदी खूप- रुटीनली हो, हो. स्थलांतरित होतात. आपल्याला एक फोन आलेला आहे. अण्णा हांडे बोलत आहेत. बोला, नाशिक येथून बोला. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. मॅडम, मी अन्नाच्या अंड्यापासून सांगितलं ना आपल्याला गाईबद्दल. हा बोला. तुमचा प्रश्न थेट विचारा. टीव्हीचा आवाज कमी करा प्लीज. अण्णाजी, तुमचा प्रश्न थेट विचारा. तुमच्या टीव्ही संचाचा आवाज कमी करा, तरच तुमचा प्रश्न मला व्यवस्थित कळेल. अन्नाच्या अंड्यापासून ना शिकून. हा बोला. प्रश्न विचारा तुमचा. तर आपण जे आता सरांनी सांगितलं गाईबद्दल, हा तर ते गाईबद्दल जे सांगितलं तर देशी गाईबद्दल का सांगितलं नाही? बघा, आपण एक देशी गाय अण्णाजी, शेतीचं काम खात
खताने औषधाचं करते तर देशी गाईबद्दल तुम्ही काय केलं असं? नक्की 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 मला तुमचा प्रश्न समजलेला आहे. मी परत एकदा आपल्या प्रेक्षकांना विनंती करते की जेव्हा तुम्ही प्रश्न विचारणार आहात तेव्हा आपल्याला वेळेचं बंधन आहे. तुम्ही कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज कमी करून ठेवा जेणेकरून तुमचा प्रश्न आम्हाला नीट कळेल आणि आपले तज्ज्ञ त्यावरती व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतील. आपल्याला त्यांचा प्रश्न असा त्यांचा आहे की तुम्ही पशुधनाबद्दल बोलत होतात. पशुधनाचा अंतर्भाव आहे किंवा पाणलोट क्षेत्र विकास असेल तसं ह्या पशुधनामध्ये तुम्ही त्यांची आता समजा औषधी आहेत, संशोधन आहेत त्या औषधींवरचं, तर विविध आजारांवरती त्या संशोधन केलेल्या औषधींचा उपयोग कसा होतो ते त्यांना जाणून घ्यायचं. आपण त्या प्रश्नाकडे एक सविस्तरपणे येऊच यात. आता आपण आपल्या चर्चेमध्ये सर बोलताना वाडी विकासाबद्दल एक महत्वाचा एक धागा दिलेला, तर मी काकडे सरांना ते सांगायचं खरं तर मला मी यांना विनंती करते कारण तुमचा त्याबद्दलचा अनुभव मोठा आहे. तर आंधळे सर तुम्ही ते वाडी विकासाच्या कार्यक्रमाबद्दल आपण चर्चा सुरू होती जेव्हा तेव्हा बोलत होतात, तर तुम्ही काय सांगू शकता? बाहेप संस्था ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये जमीन विकास यावरती काम करत असते त्यावेळेस वाडी कार्यक्रम जो आहे तो 1 एकर क्षेत्रावरती फळबाग आधारित जो हा कार्यक्रम आहे. यामध्ये फळपीक आहे, वन झाडे आहेत, त्याचबरोबर कृषीची झाडे आहे, असा हा एकत्रित कार्यक्रम आहे. आज जर आपण ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं, आदिवासी भागामध्ये जर पाहिलं तर पडीक जमीन मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ह्या पडीक जमिनींचा विकास करणं फार गरजेचं आहे. तर अशा जमिनींचा विकास करण्यासाठी हा 1 एकर क्षेत्रावरती फळबाग आधारित कार्यक्रम आहे की ज्या जमिनी नापीक आहेत त्यांना उत्पादनक्षम किंवा उत्पादनक्षम कसं करता येईल अशा प्रकारचा हा वाडी कार्यक्रम आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर शेती आधारित आहे, म्हणजे अन्नधान्याची पिकं पण आहेत आणि इतर पिकांचा पण यामध्ये समावेश होतो. बरं, म्हणजे त्या वाडी विकासामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करून मग त्याबद्दलचं नियोजन पण केलं जातं. थोडंसं सांगू याच्याबद्दल. थोडंसं ह्याच्यात मुख्य उद्देश आहे, मी आधी सांगत होतो त्याला पुढे कंटिन्यू करतो, की हे जे 6 महिने कमीत कमी स्थलांतर होतं मोठ्या शहरांमध्ये, कुठले बांधकामाचे तिथे मजूर असतील किंवा रस्त्यांची कामं असतील अशा ठिकाणी हे लोक काम करतात. तर मुख्य उद्देश या वाडी कार्यक्रमाचा हा आहे की ते स्थलांतर थांबवणं आणि त्यांना वर्षभर काम मिळेल अशी व्यवस्था निर्माण करून देणं. ते त्यांनीच त्यांच्या शेतावर काम करायचंय. त्याच्यासाठी रोजगार निर्मिती 5 वर्ष पहिली ही निर्माण करून देणं आणि नंतर 5 वर्षानंतर कुठेही जायची गरज भासू नये असा हा कार्यक्रम आहे. आणि यामध्ये वाडी कार्यक्रमामध्ये जर आपण पाहिलं तर सुधारित शेतीचा सुद्धा अंतर्भाव आहे. सुधारित शेतीमध्ये आपण फुलपिकांचा अंतर्भाव केलेला आहे. त्याचबरोबर भात शेतीवरती सुद्धा याच्यामध्ये काम करतो आणि भाजीपाला विकास हा असाही कार्यक्रम आहे. वाडी म्हटलं म्हणजे 1 एकर क्षेत्रावरती या सर्व पिकांचा कसं आपण उत्पादन घेऊ शकतो, उत्पादन म्हणजे सर्व जागेचा पूर्ण वापर करून त्याच्यापासून जास्तीत जास्त उत्पादन घेणे अशा प्रकारचा हा कार्यक्रम. म्हणजे कुठेतरी सामाजिक संस्था ज्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या सामाजिक संस्थांचा आपण पुरेपूर वापर करून त्यांच्याकडून दिल्या जाणारे जे आपल्यासाठीचे जे हक्काच्या गोष्टी आहेत ज्यातून आपला विकास होऊ शकतो त्याचा अंतर्भाव करून घेणारा महाराष्ट्र आपल्या देशातला अग्रेसर असलेलं राज्य आहे बरं का. हे अगदी हिवरे बाजार सारख्या गावामधून ज्यांनी अगदी अवॉर्ड विनिंग त्यांच्या गावाचा विकास केलेला आहे, त्यांची नोंद घेतली गेलेली आहे शासनातर्फे, अशी उदाहरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये कित्येक पटीने जास्त आहेत. पण जेव्हा सर आपण ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतो तेव्हा प्रामुख्याने आपण पीक म्हटलं की आपल्याकडे फळाची शेती आणि जे धान्य उत्पादन आहे त्याच्याबद्दलच लोकांच्या मनामध्ये विचार येतात आपण जेव्हा म्हणतो की शेती करतोय. पण फुलांच्या बाजारपेठेला आज जे स्थान मिळालेलं आहे, अगदी कुठलाही कार्यक्रम असो तिथे फुलांची गरज आणि त्याची निकड खूप मोठी असते. तर तुमचा एक प्रकल्प आहे फुलांबद्दलचा आणि मोगऱ्याच्या फुलशेतीबद्दलचा, त्याबद्दल पालघरमध्ये आहे कदाचित तो, त्याबद्दल बरीच चर्चा मध्यंतरी होती, त्याच्याबद्दल सविस्तरपणे आपल्या प्रेक्षकांना सांगा. पालघर जिल्ह्यामध्ये वाडी कार्यक्रमाबरोबर वाडी कार्यक्रमामध्ये जे जागा असते 2 झाडांमध्ये, आज जर आपण पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही ज्यावेळेस 2005 पासून हा फुलशेतीचा कार्यक्रम सुरू केला त्यामध्ये आपण पाहिलं प्रामुख्याने पडीक जमीन ही एक समस्या आहे. त्याचबरोबर एक सर जसं म्हटलं मगाशी की भात पीक हे एका पिकावरती शेतकरी अवलंबून आहे. रोजगाराचं साधन आहे ते मर्यादित आहे. शेतकऱ्यांना वर्षभर उत्पादन मिळत नाही. अशा वेळेस आणि ज्या जमिनी ज्या आहेत त्या तुकड्याच्या स्वरूपामध्ये अखंड जमिनी नाही आणि उतार जास्त आहे. पाण्याचे किंवा नैसर्गिक साधन संपत्तीचा जर आपण विचार केला तर त्याही मर्यादित आहे. अशा वेळेस ह्या शेतकऱ्याचं स्थलांतर होऊ नये त्यामुळे आणि त्याला उत्पादनाचं साधन हे वर्षभर कसं मिळेल
हा दृष्टिकोन ठेवून ह्या फुलशेतीची रचना केलेली आहे. हा थोडा वेगळ्या प्रकारचा फुलशेतीचा कार्यक्रमाच्या बायफ संस्थेने मांडणी केलेली आहे. यामध्ये 5 गुंठे क्षेत्रावरती 200 मोगऱ्यांची झाडं. मोगऱ्याचं आता प्रश्न पडेल की मोगराच का निवडला, तर मोगरा निवडण्याचं जे मुख्य कारण होतं की मोगरा पिकाला पाणी कमी लागतं. मोगरा पिकामध्ये जी जात निवडलेली आहे ती बेंगलोरी किंवा त्याला अरेबियन नाईट्स अशी नामकरण आहे. नामकरण तिचं आहे की ज्याला वर्षभर फुलं येतात. एकदा लागवड केल्यानंतर 6 महिन्यांनी फुलं सुरू होतात आणि 6 महिन्यानंतर फुलं सुरू होतात, वर्षभर फुलं राहतात आणि या पिकाचं जे आयुष्य जे आहे ते 12 वर्षापर्यंत आहे. त्याच्यामुळे या कार्यक्रमामध्ये त्या भागामध्ये जास्तीत जास्त शेतकरी सहभागी झालेले आहेत. आज जर पाहिलं तर 2000 शेतकऱ्यांनी हा कार्यक्रम आत्मसात केलेला आहे. सर मी थोडंसं थांबवू का? आपल्याला तुमच्या नाशिकमधूनच एक फोन आलेला आहे. भदाणेजी बोलत आहेत. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा तुमचा. नमस्कार, प्रश्न विचारा. मॅडम, सुशिक्षित युवकांसाठी कुठले स्कीम आहे त्यांच्यासाठी काय कार्यक्रम? बरं, नक्की नक्की, धन्यवाद. युवकांसाठी काही ठराविक अशा व्यवस्थापनातल्या किंवा काही असे ट्रेनिंग्स तुमच्याकडे ऑर्गनाईज होतात का, किंवा अशा छोटे छोटे जे तुम्ही आता प्रकल्प सांगितला हा फुलशेतीचा, तो पण एक महत्वाचा आहे. तुम्ही त्याकडे त्या उत्तराकडे येतालच ते आधीचा जो प्रश्न होता तो पूर्ण करून घ्या त्याचं उत्तर. तर ही जी फुलशेतीची जी रचना आहे 5 गुंठे क्षेत्रावरती 200 मोगऱ्याची झाडं आणि दररोज उत्पादन निघत असतं यामधून. तर ह्या एवढी जरी 200 झाडं जरी लावली तर त्याला किमान 1 किलो पर्यंत फुलं यातून मिळतात. आणि ही 1 किलो फुलं ही शेतकरी एकत्रितरित्या बाजारपेठेमध्ये, दादरच्या बाजारपेठेमध्ये दररोज विकतात. 2007 पासून आजपर्यंत म्हणजे रेग्युलरपणे नियमितपणे ही फुलं दादर मार्केटला घेऊन जातात. त्यांचा प्रवास त्यांच्या दृष्टीने पाहिलं तर त्यावेळी 2005 मध्ये आम्ही याची जेव्हा सुरुवात केली तर त्यामध्ये थोडं सुरुवातीला काही अडचणी आल्यात. म्हणजे 1 किलो जो मोगऱ्याची जी फुलं आहेत ती दादर मार्केट पर्यंत कशी पोहोचवायचं, तर त्यासाठी लोकांचं संघटन केलं गेलं आणि पुष्प उत्पादक संघाची रचना केली गेली. असे पुष्प उत्पादक संघ जव्हार, पुष्प उत्पादक संघ विक्रमगड, डहाणू, वाडा, प्रत्येक तालुक्यामध्ये अशा संघांची स्थापना केली. लोकसंघटनांची स्थापना झाल्यानंतर ती फुलं एकत्रित केली जातात आणि सुरुवातीला बसने हा प्रवास दादरपर्यंत ही शेतकरी करत होते. आधी ठाण्यापर्यंत यायचे, त्यानंतर परत रेल्वेने ती दादरपर्यंत यायची. पण आता विक्रमगड संघाने त्यांची स्वतःचं वाहन खरेदी केलेलं आहे आणि त्या वाहनातून ती फुलं म्हणजे उत्तरोत्तर कुठेतरी प्रगती होती याचंच हे उदाहरण म्हणायला काही हरकत नाही. आणि ते जे अंगीकारलं त्यांनी अरेबियन नाईट्स, ते सुंदर नाव दिलेलं आहे त्याला, त्याचा अगदी फायदाच झालेला आहे. जे 2007 पासून तुम्ही आतापर्यंत ते सुरू असलं हे सांगतात. काकडे सर, आपल्याला जो फोन आलेला होता नाशिकवरून, त्यांच्या फोनसाठीचं उत्तर तुम्ही कशा प्रकारे देऊ इच्छिता? छोटे कौशल्य वाढतील युवकांबद्दल. खरं तर मी असं म्हणेल की बायफचा जो संपूर्ण कार्यक्रम आहे तो युवकांसाठीच आहे. बर. आणि जे स्थलांतर होतं ते युवकांचंच होतं. 2 मुख्य कार्यक्रम कौशल्य विकासाचे जे सुरू केलेत, एक आहे उरळी कांचनला ते सेंटर आहे. वेगवेगळ्या ज्या गरजा असतात, एक तर फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये स्किल्ड लेबरची आवश्यकता आहे भारतामध्ये, आणि रिलेटेड म्हणजे बार बेंडिंग असेल, त्यानंतर इलेक्ट्रिशियन असेल आणि इतर काही जे कन्स्ट्रक्शनसाठी लागणारे जे स्किल आहेत त्याचं ट्रेनिंग हे उरळी कांचनला आम्ही रेग्युलर बॅचेस असतात. कधीही 10-20 युवक एकत्र आले तर ते ट्रेनिंग सुरू करता येतं. हा एक कार्यक्रम आहे. दुसरा पशुधन असेल, फुलशेती असेल आणि ॲग्रिकल्चरमध्ये आम्ही जवळजवळ 30 ट्रेड आयडेंटिफाय केलेत आणि दरवर्षी 10,000 युवकांना आमच्या पुणे असेल, नाशिक असेल, नाशिकमध्ये पेठ, जव्हार महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी जे ट्रेनिंग सेंटर्स आहेत तिथे या कौशल्यावर ट्रेनिंग देण्यात येतं. खूप हे. आणि हा नाशिकचा जो फोन होता तो अगदी सगळ्या महाराष्ट्रासाठी अगदी खूप महत्वाचा असा प्रश्न आहे युवकांसाठी जे बघत आहेत हा कार्यक्रम. आपण याबद्दल जरा सविस्तरपणे चर्चा करूया. आता एक छोटासा ब्रेक घेऊन मी परत येते. तुम्ही पाहत राहा कृषी दर्शन.
तुमचं पुनश्च स्वागत करते कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये. आपण आज चर्चा करत आहोत बायफचे ग्रामविकासात काय योगदान आहे त्याबद्दल, आणि आपल्याला जी प्रश्न आलेली ती पण अगदी आपला जो विषय आहे त्याच्याशी खूप सर्वांचा फायदा होईल अशीच प्रश्न आलेली आहे. बायफचं जो प्रतीक आहे, सिम्बॉल आहे, त्याच्यामध्येच अगदी जमीन, पाणी, पाणलोट असेल किंवा पशुधन असेल या सगळ्यांचा अंतर्भाव केलेला आहे. आणि त्या प्रतीकामध्ये जे काही अंतर्भाव केलेला आहे त्या सगळ्यांनुरूपच यांचं कामाची जी वाटचाल आहे ती सुरू आहे. आता आपल्याला ब्रेक घेण्यापूर्वी 2 प्रश्न खूप महत्त्वाची आलेली होती. एक होती की पशुधन विकासामध्ये कुठले अशा लस उत्पन्न त्यांनी निर्माण केला आहे का किंवा संशोधन केलेलं आहे का की ज्या आपल्याला पशुधनासाठी खूप कामाच्या येतील. किंवा दुसरा जो प्रश्न होता की युवकांसाठी काही ट्रेनिंग्स घेतले जातात का, काही व्यवस्थापनाबद्दलच्या काही असे प्रशिक्षणाचे ठराविक कालावधी आहेत का, त्याबद्दलचे दोन्ही प्रश्न होते. सर, आपण जेव्हा त्या ट्रेनिंगबद्दल तर आपण बोलूच आहे, पण काही ट्रेनिंग तुम्ही म्हणालात की पशुधन विकास आणि पशुधनाबद्दलचे पण ट्रेनिंग्स आहेत की जे युवकांना आपण देऊ शकतो आणि त्यांचा त्यातून खूप मोठा फायदा होऊ शकतो. पशुधन मुळातच आपल्या पूर्ण शेती हा विषय आपण जेव्हा घेतो तेव्हा पशुधन आणि शेती आपण वेगळी करू शकत नाही. पशुधनाविना शेती म्हणजे अगदी झिरोवरती आणून ठेवल्यासारखीच आहे. तर या पशुधनाचा विकास आणि त्याद्वारे ह्या युवकांसाठीचे काही ठराविक आपण कार्यक्रम आयोजित करत असतात का? मुख्यत्वे 2 प्रकारचे जे कार्यक्रम आहेत. एक आहे तो युवकांसाठी कृत्रिम रेतन आणि जनावरांचं व्यवस्थापन. हा एक साधारण 6 महिन्यांचा कोर्स आहे. तो उरळी कांचन इथूनही घेतला जातो, नाशिकमध्येही त्याची व्यवस्था केली जाते आणि भारतात इतर ठिकाणी आहे. ते ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर तो युवक किंवा ती युवती त्याच्या स्वतःच्या गावामध्ये जाऊन किंवा कुठे जिथे पोटेन्शियल असेल, जिथे गरज असेल अशा ठिकाणी जाऊन ती शेतकऱ्यांना सर्व्हिस देऊ शकते. हा एक कार्यक्रम आहे आणि त्याच्यातून त्या व्यक्तीला रोजगार निर्मिती होते. त्याचबरोबर त्या सेंटरच्या द्वारे जवळजवळ 10 ते 15 गावांच्या शेतकऱ्यांना जे पशुधन विकासावर काम करतात त्यांना फायदा होतो. हा एक प्रकारचा कोर्स आहे. त्याच्यानंतर बहुतेक सगळ्या ठिकाणी जिथे जिथे बायफचे कार्यक्रम आहेत त्या सगळ्याच ठिकाणी शेतकऱ्यांसाठीचे ट्रेनिंग असतात. व्यवस्थापनासाठी, अगदी जनावरांची काळजी कशी घ्यायची, दैनंदिन जीवनातली काळजी कशी असावी तिथपासून तर ते वॅक्सिनेशन कसं करायचं, लसीकरण कसं करायचं, कधी करायचं, क्लीन मिल्क प्रोडक्शन किंवा स्वच्छ दूध उत्पादन कसं करायचं, इथपर्यंत हे चाऱ्याचं व्यवस्थापन, हे सगळे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी जवळ जिथे जिथे आम्ही काम करतो, मी म्हणेल 90,000 गावांमध्ये, तिथपर्यंत हे शेतकऱ्यांसाठी 2 ते 3 दिवसांचे कार्यक्रम बायफच्या द्वारे घेतले जातात. म्हणजे आपण म्हणूया की एक दीर्घ काळासाठी आपला पूर्ण जो समाज आहे, मग त्यात ग्रामीणच नाही अगदी शहरी भागातला पण समाज येईल, ह्या सगळ्या दूरदृष्टीक्षेप ठेवून ह्या सगळ्या गोष्टींचा यामध्ये अंतर्भाव करून रोजगार निर्मिती ते होतच आहे. त्यातल्या त्यात स्वनिर्भर होण्यासाठी अगदी प्रत्येकाने शिक्षण, अगदी ग्रॅज्युएट होण्याची पण गरज नाही. अगदी 10वी किंवा 9वी असलेला व्यक्ती देखील हे प्रशिक्षण तुमच्या मार्फत घेऊन आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये इतक्या सुंदर प्रकारे योगदान देऊ शकेल की तिथल्या भागाच्या विकासासाठी आपण त्यांना त्याबद्दलची शाबासकी देऊ शकतो. हे अगदी बायफचं म्हणजे ह्या धाग्याला पकडूनच बायफ पुढे जातोय असं म्हणायला काही हरकत नाही. आंधळे सर, आपण आपल्याकडे आता काकडे सर जेव्हा आधी कृषीबद्दलच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणत होते की भात शेती फार मोठ्या प्रमाणावरती घेतली जाते आणि ते ठराविक त्याच एका एरियामध्ये होते आणि त्या 4 महिन्याच्या काळानंतर परत त्यांच्या रोजगारासाठीचा एक त्यांच्याकडे प्रश्न निर्माण होतो. तर या भात शेतीसाठीचे पण काही नवीन वाण किंवा असे काही विकसित झालेले आहेत का की जे आपल्याला भविष्यात त्या जमिनीची जी सुपीकता आहे ती पण मेंटेन करण्यासाठी महत्वाची ठरेल? तुम्ही फार चांगला प्रश्न घेतलात. भात शेती हा जर पाहिलं तर कोकणापासून विदर्भापर्यंत एक महत्वाचं अन्नाचं धान्याचं पीक आहे. आणि आज जर परिस्थिती आपण पाहिली तर भाताचं उत्पादन जेवढं यायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये येत नाही आणि जे उत्पादन येतं ते खाण्यापुरतं येतं. विक्रीसाठी त्यातून म्हणजे अर्थार्जन आपण ज्याला म्हणू शकतो अशा प्रकारचं उत्पादन आज शेतकऱ्याला मिळत नाही.
तर बायफ संस्थेने भात उत्पादन वाढीचा एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम गेला किंवा मागील कित्येक वर्षापासून घेते. यामध्ये भाताची सदन लागवड पद्धत किंवा SRI आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, सिस्टीम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन, ही भाताची जी सदन लागवड पद्धत आहे ती जर आपण पाहिली, यामध्ये जी आपण शेतकरी परंपरागत पद्धतीने जी भाताची लागवड करत असतो यातीच सुसूत्रता यामध्ये घेतलेली आहे. याच्यामध्ये घेतलेली आहे की याची जर मूलतत्व आपण जर पाहिली आपण तर कमी वयाचं रोपाची लागवड करणं, एक रोप लावणं. कारण आज जर आपण पाहिलं शेतकरी तर 35 दिवसाची रोप लागवड करत असतो. पण याची जर SRI किंवा भाताची सघन लागवड पद्धत जी आहे याच्यामध्ये पंचसूत्री जी आहे, पहिलं सूत्र जे आहे याच्यामध्ये कमी वयाचं रोप लावायचं आहे. दुसरं जे सूत्र आहे की एकच रोप लावायचं आहे. तिसरं जे सूत्र आहे की 25 बाय 25 सेंटीमीटर वरती त्याची लागवड करायची आहे. आणि तण नियंत्रण जे आहे ते कोनोविडरच्या साह्याने करायचे आहे आणि पाण्याचे व्यवस्थापन करायचे. एवढे प्रकारचे म्हणजे हे जे आपण परंपरागत पद्धतीमध्ये सुद्धा यातून बाहेरून काही विकत आणायचं नाही, ही जे पंचसूत्रीचा अवलंबन करत असताना. परंतु याचा जर आपण निष्कर्ष जर पाहिला तर उत्पादनाच्या गोष्टीमध्ये जर पाहिलं तर उत्पादन आपल्याला 30 ते 35% वाढवता येऊ शकतं, वाढवता येतं. एक फोन आलेला आहे, मी थांबवते तुम्हाला. शंकरजी बोलत आहेत सातारा येथून. बोला, नमस्कार, प्रश्न विचारा तुमचा. हा नमस्कार, बोला. प्रश्न असा आहे, मी मान सातारा मधून बोलतोय. आमच्याकडे दुष्काळ आहे आणि कसं आहे पाणी 12 महिने नसतं. 8 महिने साधारण पाणी मिळतं, 4 महिने 2 महिने अजिबात नसतं. तर अशी काय आहे का पशुधनासाठी ओली वैरण करण्यासाठी सोबाबळ किंवा आणखी काय असे वैरणीचे प्रकार आहेत का ते आम्ही करू शकतो? आणि तुमच्याकडनं आम्हाला ह्याच्याच तसल्या काय वैरणीचं बियाणं किंवा आणि काय मदत होऊ शकेल का? खूप खूप सुंदर आणि महत्वाचा प्रश्न विचारला शंकरजी, धन्यवाद त्यासाठी. अगदी त्यांनी पाणलोट पण घेतलंय, त्याच्यामध्ये बियाणे पण घेतलंय आणि आता जे दुष्काळ परिस्थिती झाली आहे तयार, असे 3 प्रश्न आहेत त्यांचे, दोघं पण आपापल्या परीने उत्तर द्या. त्यांचा थेट प्रश्न खूप महत्वाचा आहे जो त्यांनी चाऱ्याबद्दल विचारलाय. बायफनी 2 जाती खूप चांगल्या विकसित केल्यात. एक आहे ती बायफ नेपियर, हे गवताची जात आहे आणि ते जनावरांना खूप आवडतं ते गवत, आणि 100 टनापेक्षा हेक्टरी त्याचं उत्पन्न वर्षभरात शेतकरी घेऊ शकतो. ती एक जात आपण घेऊ शकता. खरं सांगायचं तर साताऱ्यामध्ये आम्ही कोरेगावमध्ये ते ऑलरेडी इंट्रोड्यूस केलेलं आहे. ते बियाणं तिथूनही उपलब्ध होऊ शकतं किंवा उरळी कांचनला ही आमच्या सेंट्रल रिसर्च स्टेशनमध्ये ते तिथे उपलब्ध होऊ शकतं. दुसरी जी जात आहे बायफ बाजरा, ही एक नवीन बाजरीची जात विकसित केली बायफनी. त्याची खासियत अशी आहे की ते जनावरांचा चारा म्हणूनही उपयोगी पडू शकतं आणि नंतर आपण धान्य पण त्याचं घेऊ शकतो. म्हणजे 3 ते 4 वेळा ते कट करायचं, त्याचं उत्पन्न घ्यायचं चारा म्हणून, आणि नंतर शेवटच्या वेळी ते धान्य म्हणून बाजरी हार्वेस्ट करून ते आपल्या खाण्यासाठी पण उपयोगात येऊ शकतं. तर हे दोन्ही खूप चांगले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा याला प्रतिसाद आहे. विदर्भापासून मला वाटतं ठाणे, नाशिक या सगळ्या पट्ट्यांमध्ये ते लोकांनी स्वतःच्या शेतात वापरायला सुरुवात केली आहे. बायफ नेपियरची तर खासियत अशी आहे की एखाद्या गावामध्ये एखाद्या शेतकऱ्यांनी ते वापरलं की त्याचा प्रसार आपोआप होतोय, मग ते बियाणं मल्टिप्लाय होत जात आहे. तर ते मला वाटतं ते तिथून घेऊन जाऊ शकतात कोरेगावच्या मधून किंवा बायफच्या थेट उरळी कांचन मधून ते उपलब्ध होऊ शकतं. नक्कीच. मी या प्रश्नाला असं जोडेल की पावसाळ्यामध्ये जे पाणी आहे याचा वापर जर आपण सीझनल, आपण हंगामी फुल शेती जर घेतली, यामध्ये झेंडू हे पीक सुद्धा फार चांगल्या प्रकारचे पैसे आपल्याला मिळून देऊ शकतं. जर याची जर फक्त आखणी करताना या कार्यक्रमाची झेंडूची आपल्याला जून महिन्यामध्ये लागवड करावं लागेल आणि गणपती नंतर येणारा दसरा, दिवाळी किंवा नवरात्र हे जे सीझन जे आहेत सणामध्ये चांगल्या प्रकारचं मार्केट आपल्याला मिळू शकतं. आणि एका हंगामापुरतं मर्यादित जोपर्यंत आपल्याकडे पाणी आहे त्याचा वापर करून सुद्धा आपल्याला शेतीतून चांगल्या प्रकारचं अर्थार्जन किंवा पैसे आपल्याला मिळवता येईल. काय सुंदर. म्हणजे अगदी बायफचं स्वतःच धोरण असं असावं की बहुजन हिताय बहुजन सुखाय. आणि शंकरजींचा प्रश्न पण तसाच होता की त्यांच्या या प्रश्नातून अनेक प्रेक्षकांचा फायदा झालेला आहे आपल्या. मी एक छोटीशी विश्रांती घेऊन परत येते. तुम्ही पाहत राहा कृषी दर्शन. तुमचे पुन्हा एकदा मी स्वागत करते कृषी दर्शनमध्ये. आपण आज चर्चा करत आहोत
बायफ या संस्थेचे ग्राम विकासामध्ये काय योगदान आहे त्याबद्दल. आणि माझ्यासोबत आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत भरत काकडेजी आणि कैलास आंधळेजी. आपल्याला शंकरजींचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक गोष्ट नमूद केलेली होती आणि त्यापूर्वी पण एक प्रश्न आला होता की दुष्काळी आहे आणि पाण्याची कमतरता आमच्या भागामध्ये जास्त आहे, तर आपण फक्त त्या शेतीबद्दलच आपल्यासाठी जे धान्य उपयोगाचं आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला चाऱ्याचा पण प्रश्न येतो की जे पशुधन आपलं काम करणार आहे. अशा ह्या दोन गोष्टींवरती आपल्याला तो म्हणजे आता हे नेम साधून पाणलोट विकासाची काय कामं हाती घेतलेली आहेत बायफने आणि त्याचा अंतर्भाव कसा ग्राम विकासात झालेला आहे. काकडे सर, आपण काय बोलू इच्छिता? मी सुरुवातीला जसं सांगितलं तसं पाणलोट विकास हा एक खूप मोठा कार्यक्रम बायफच्या बहुतेक सगळ्याच राज्यांमध्ये आम्ही राबवतो. बरं. आणि मला वाटतं शंकरजींचा जो प्रश्न होता त्यांच्याच जिल्ह्यामध्ये तो कार्यक्रम आपण राबवायला सुरुवात केली आहे. मागच्या 4-5 वर्षांपासून तो कार्यक्रम चालू आहे. ह्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने स्थानिक परिस्थितीनुसार तिथले रिसोर्सेस, तिथले संसाधन ह्याचा विचार करून वेगवेगळे मॉडेल्स आपण विकसित केले. राजस्थानमध्ये जिथे वाळवंटात 200 मिलीमीटर पाऊस पडतो अशा ठिकाणी सुद्धा पाणलोट विकास करून, पाणलोट विकास म्हणण्यापेक्षा पावसाचं पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून ते टंकामध्ये साठवून टंकामध्ये साठवून. मी थांबवू का तुम्हाला थोडंसं? आपल्याला एक फोन आलेला आहे. अशोक पडघनजी बोलत आहेत हिंगोली येथून. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. अशोकजी नमस्कार, प्रश्न विचारा तुमचा. नमस्कार ताई. हा बोला. म्हणलं ताई, मी हिंगोलीमध्ये राहतोय. बरं. मला वरापालनसाठी आपल्याकडून काही मदत मिळेल काय? वराह पालन? नक्कीच. हा पण एक खूप छान प्रश्न आहे. सध्या आपल्याकडे जे मार्केट आहे, आता आम्ही मागच्या आठवड्यामध्ये एक कार्यक्रम केलेला होता त्याच्यामध्ये पण आम्ही यावरती चर्चा केलेली. वराह आता सध्या जे आपल्या सरकारने एक गोधन हे नको करायला यासाठीचे जे आता आणलेलं आहे अमेंडमेंट, त्यानंतर आता कुक्कुटपालन आणि वराह पालनासारख्या गोष्टींना खूप मोठा आता दर्जा प्राप्त होणार आहे. तर वराह पालनासाठी तुमच्याकडून काही आलेलं आहे का संशोधन किंवा असं काही व्यवस्थापनामध्ये युवकांसाठी पण, आणि वराह पालन किती महत्वाचं आहे यासाठी बायफने? खरं तर ज्यांच्याकडे जमीन नाहीये, पाणलोटाचा कार्यक्रम असेल, वाढीचा असेल, हा ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांच्यासाठी आहे. पण ज्यांच्याकडे जमीनच नाही अशा शेतकरी मित्रांनी काय करायचं, याच्यासाठी वराह पालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल असे कार्यक्रमही आमच्या बहुतेक ठिकाणी राबवले जातात. आणि त्याचंही मार्गदर्शन तांत्रिक जर पाहिजे असेल तेही आमच्या माध्यमातून घेता येईल. त्यांनी उरळी कांचनला जरी कॉन्टॅक्ट केला, मी नंबर देऊन ठेवतो त्यांना, तिथूनही मदत मिळू शकेल. आणि तांत्रिक मदत अर्थात, पण थेट मदत अशी आपण कुठल्या तरी सरकारच्या कार्यक्रमाशी त्याला जोड देऊ शकतो, लिंकेज करून देऊ शकतो. नक्कीच. मी सरांनी आता जसं सांगितलं, तुम्ही अगदी यांच्या वेबसाईटवरती जर गेलात तर तिथे तुम्हाला यांचे फोन नंबर आणि ईमेल पण मिळतील. पण वराह पालनाबद्दल मी थोडंसं आता त्यांचा जो प्रश्न होता त्यांना थोडंसं योगदान माझ्यातर्फे देऊ इच्छिते की वराह पालनाबद्दलचे ठराविक कालावधीचे प्रशिक्षण शिरवळ वेटरनरी कॉलेज जे आहे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ जे नागपूर येथे स्थित आहे, त्याच्या अंतर्गत येणारं एक पशुविज्ञान जे कॉलेज आहे, महाविद्यालय आहे, जे शिरवळ येथे स्थित आहे, तिथे वराह पालनाबद्दल अगदी तिथे प्रॅक्टिकली तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून तिथे तुम्हाला त्याबद्दलचं प्रशिक्षण मिळू शकतं. माफसूची पण एक वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला शिरवळ वेटरनरी कॉलेजचा नंबर देखील मिळेल. त्याच्या अंतर्गत तुम्हाला जर असं कुठलं प्रशिक्षण घ्यायचं असेल, वराह पालनच नाही दुसरे पण, तर त्या वेबसाईटवर तुम्हाला त्याबद्दलची भरपूर माहिती मिळेल. आणि बायफचं तर त्यांनी सांगितलेलंच आहे की तुम्हाला अगदी तुमच्या दारानिशी येऊन न देता अगदी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी रूपात्मक व्यवस्थापनाची तुमच्याकडून योगदान होत असतो. सर, आपण पाणलोटाबद्दल बोलत होता, ते उत्तर आपण पूर्ण करावं. पाणलोटाचं आपण सातारा जिल्ह्यामध्ये रंदोलाबाद नावाचं एक गाव आहे, तिथे खूप चांगला कार्यक्रम विकसित केला आहे. त्या गावामध्ये लोकांनी एकत्र येऊन ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि लोकांच्या कमिटीच्या माध्यमातून त्या गावाचं खरं तर वॉटर ऑडिट केलंय. म्हणजे आपल्याकडे पाऊस किती पडतो, हा पूर्ण दुष्काळी पट्ट्यातलं गाव आहे. आपल्याकडे पाऊस किती पडतो, आपल्याकडे पिकांना पाण्याची गरज किती आहे, याचा सगळा ताळेबंद केलाय त्यांनी. आणि त्या ताळेबंदानुसार पीक घेतात. हॉर्टिकल्चर किंवा फळबाग मोठ्या प्रमाणावर वाढवलंय. ते पाणी ते एकत्र साठवतात, चेकडॅमच्या माध्यमातून असेल, तिथे हवामान केंद्र उभारलं गेलंय.
आणि हवामानाच्या परिस्थितीनुसार ह्युमिडिटीचा काय पिकांवर परिणाम होईल, त्याचं ह्युमिडिटी कमी जास्त झाली तर स्प्रेइंग किती करावं लागेल, त्यानंतर पाण्याचं नियोजन करून आपल्याकडे पाणी साठा किती आहे, पाऊस किती पडला, पाणी साठा किती आहे यावर्षी आणि तो कसा उपयोगी आणायचा. पुढच्या वर्षी पाऊस नाही पडला, आता क्लायमेट चेंज हा एक फार मोठा भीती आपल्याकडे उत्पन्न होते आणि त्याचे परिणामही भोगायला सुरू झालेले आहेत. नियोजन आपल्याला कसं करता येईल, तर पुढच्या वर्षी पाऊस जर नाही पडला त्याची साठवणूक आपण करून ठेवू शकतो, हेही त्यांनी डेमॉन्स्ट्रेट करून दिलं. हा, ते पाणी साठवून ठेवतात आणि कमीत कमी पिण्यापुरतं आणि जनावरांसाठीच्या चाऱ्यासाठीचं पाणी तेवढं आपण साठवून ठेवू शकतो पुढच्या वर्षीसाठी. इथपर्यंत त्या लोकांनी नियोजन केलंय आणि मला वाटतं साताऱ्यासारख्या दुष्काळी भागात हा प्रयोग झालेला आहे. तो खूप महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे आणि सगळ्यांनी, मी तर म्हणेल, त्याची माहिती अवश्य घ्यावी आणि तिथं जर गरज शक्य असेल तर भेट पण द्यावी. तिथले आमचे जे मित्र आहेत, सरपंच आहेत, ते सगळी माहिती देऊ शकतात, योगदान देतात याबद्दलचं. नक्कीच शासकीय यंत्रणेबरोबर संघर्ष न करता उलट शासकीय यंत्रणेमधून आपल्याला जे काही अंतर्भाव करता येऊ शकतो, फायदा घेता येऊ शकतो, यांना त्यांच्या जोडीने तुमचं बायफ काम करत आहेत. आणि यामध्ये महिलांचा आपण तेवढा खूप मोठा मोलाचा सहभाग असो, मग तो शेती असेल किंवा पशुधन विकास असेल. तर काकडे सर, तुम्ही आता पाणलोटबद्दल तर बोललात आहात. आंधळे सर, महिला सक्षमीकरणासाठी तुमच्याकडून काही ठराविक गोष्टी नमूद करण्यासाठी अगदी थोडक्यामध्ये तुम्ही सांगा, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. महिलांचा सहभाग आमच्या सर्व कार्यक्रमांमध्ये फार महत्वाचा, आम्ही महिलांना स्थान देत असतो. यामध्ये जर आपण पाहिलं तर आमच्या वाडी कार्यक्रमापासून सर्व कार्यक्रमांमध्ये महिलांचा सहभाग असतो. महिलांचा सहभाग. सर, मी थांबू, आपण कधीतरी परत बोलूया. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. पुढच्या कार्यक्रमाची रूपरेखा जाणून घेऊया. आपण पुढच्या वेळेला जो कार्यक्रम अंतर्भूत केलेला आहे त्याचं शीर्षक आहे जलयुक्त शिवार अभियान, एक महत्वाकांक्षी जलसंधारण कार्यक्रम. आणि यामध्ये सहभागी असणार आहेत श्रीयुत विनय कुमार आवटे, अधीक्षक आहेत हे कृषी अधिकारी पुणे, श्रीयुत सुरेश आंबुलगेकर, संचालक कृषी आयुक्तालय पुणे, आणि कार्यक्रमाचं संचालन करणार आहेत डॉक्टर राजेंद्र देशमुख. तुम्हाला आमचा कार्यक्रम आजचा कसा वाटला किंवा इथून पुढे आम्ही कुठल्या गोष्टी अंतर्भूत कराव्या आमच्या चर्चेमध्ये, त्यासाठी तुम्ही पत्राद्वारे किंवा ईमेलद्वारे आम्हाला कळवू शकता. त्यासाठीचा आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता आहे निर्माता कृषी दर्शन, फोन इन लाईव्ह, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे कृषीदर्शन ddkmumbai@gmail.com, कृषीवार्ता ddkmumbai@gmail.com. आपल्याला वेळ कमी पडलेला आहे. आपण परत हा कार्यक्रम, आपल्याला रिस्पॉन्स कसा मिळतो यावरून आपण ठरवूया. आणि परत एकदा तुम्हाला भेटण्याची आमची देखील इच्छा आहे. आणि तुम्ही दोघांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या प्रेक्षकांकडून आणि दूरदर्शनतर्फे. आपण आज इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.